हाय. माझा ब्लॉग एंड झाला होता. मी बाबूला शाळेत जाऊन शाळेत सोडायला गेली होती ॲक्च्युली. तेव्हा मी ब्लॉग एंड करूनच गेली होती. पण असं काहीतरी घडलं माझ्याबरोबर जेणेकरून मला असं वाटलं की मी परत एक छोटीशी क्लिप काढावी, ब्लॉग शूट करावा. म्हणून मी चालू केलंय. म्हणजे कसं सांगू? माझ्या लाईफचं बोलतात ना, गैरसमज जो होता ना, तो हळूहळू निघत चाललाय. म्हणजे आपली माणसं कोण असतात किंवा आपल्या बोलतात ना असं जेव्हा आपल्या अप्स अँड डाऊन्स येतात ना, तेव्हा आपल्यासाठी खरं कोण उभं राहतं ना, ह्या दिवशी कळतं. हे खरं आहे. सध्या बोलतात ना, असं अप्स अँड डाऊन्स म्हणजे असं काही नाहीये. नॉर्मली चालू आहे. ते जॉबला आहे. सर्व व्यवस्थित चालू आहे. टचवूड व्यवस्थित आहे. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित चालू आहे. पण काही लोकांचा असा गैरसमज आहे ना, की त्यांच्या शेवट आम्ही काही करू शकत नाही किंवा त्यांच्या शेवट आमचं पाणी हलवू शकत नाही. आज ॲक्च्युली काय झालं, मी बाबूला शाळेत घेऊन गेली होती आणि त्या लोकांनी बघितलं तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बघू शकता. आणि ही जी रिॲलिटी आहे ते मी शूट करते आणि बोलते. मला प्रॉपर बोलायचं कसं, एक्सप्रेस कसं करायचं ते पण कळत नाही आहे. कारण माझा नवरा नेहमी मला सांगायचा, "कोण कुणाचं नसतं. हे तुझे गैरसमज आहेत, ते जरा दूर कर." पण नाही, नाही ही माझी माणसं, ती माझी माणसं असं चालू असायचं माझं नेहमी. मी बाबूला शाळेत सोडायला गेली होती. जातानाच ॲक्च्युली माझे एक रिलेटिव्ह आहेत. म्हणजे जवळचं नाही बोलू शकत आता. म्हणजे मला असं वाटायचं जवळची आहेत. मला असं वाटायचं की खूप जवळची आहेत माझ्या. कारण मला तरी आठवतंय मी त्यांच्या वेळेस म्हणजे त्या लोकांच्या वेळेस जेव्हा त्यांना गरज पडली, म्हणजे रात्री असू दे, अपरात्री असू दे, दिवसाचं असू दे, कधीही म्हणजे असं मी नाही बोललीच नाही कुणाला. असं मला तरी वाटतं, बाकीच्यांचं मला माहिती नाही. तर आज काही दिवस झाले ती लोकं माझ्याशी बोलत नाहीत व्यवस्थित किंवा काही नाही. मी म्हटलं ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे असू शकतं ना, कोणाकोणाचं काही वेगवेगळं पॉइंट्स असू शकतात. पण ती आज लिटरली काल पण ते सीन झालं माझ्याबरोबर. मी आणि माझा नवरा जेव्हा आम्ही संडेला मार्केटला गेलो होतो भाजी वगैरे आणायला, तिथून येताना तिचा नवरा दिसला मला. म्हणजे माझा मानलेला भाऊ. मी क्लिअर करते, माझा मानलेला भाऊ. तो दिसला. तो लिटरली किती दिवस झाले तो आम्हाला बघून इग्नोर करतो. जे काय असेल त्याचं त्याला माहिती. इग्नोर करतो. तरीसुद्धा आम्ही समोरून त्याला बर्थडे विश केला. त्याला माझ्या नवऱ्याने केला, आम्ही केला. आज त्याच्या बायकोनी बघून न बघितल्यासारखं निघून साईडनी गेली. का? कशासाठी? म्हणजे आम्ही तुमचं काय केलंय, की आम्ही तुम्हाला काय असं बोललोय किंवा आम्ही तुमचे 4 पैसे खाल्ले का? असं काहीच नाहीये ना. असं काहीच नव्हतं, की बाबा तुमच्याबरोबर आम्ही भांडलोय किंवा काय किंवा तुमच्या कुठल्या वेळप्रसंगाला आम्ही उपयोगी नाही पडलोय. म्हणजे बोलतात ना, आपलीच माणसं आपल्याच कामाला येत नाही असं झालंय काय. म्हणजे तुमची गरज संपली, तुमचं सर्व व्यवस्थित चालू आहे किंवा चांगली गोष्ट आहे स्वामींच्या आशीर्वादाने अजून तुमचं चांगलं व्हावं, चांगलं राहावं तुम्ही. पण ज्या माणसाने तुम्ही असं त्यांना ही पण नाही करत आहे, की तुमच्यासाठी आम्ही काय केलंय असं बोलून पण दाखवत नाही. पण कुठेतरी वाईट वाटतं, की बाबा तुमच्यासाठी आम्ही एवढं सर्व जेव्हा तुम्हाला गरज पडली, माझ्या नवऱ्याने तर लिटरली रात्र नाही बदलले, दिवस नाही बदलले. तुम्ही जेव्हा आम्हाला आवाज दिला तेव्हा आम्ही तुमच्या उपयोगाला पडलो, उभे राहिलो तिथे. आणि आज तुमचं बोलतात ना, आज थोडेसे आमचं बोलतात ना, टाईम थोडंसं हे झालंय त्यामुळे तुम्ही लोकं आम्हाला सहजासहजी डायरेक्ट इग्नोर काय करताय. पण सर्वांचे दिवस तेच राहत नाही. ॲक्च्युअली बघायला गेलं तर तेच दिवस राहत नाही. जसे आमचे आज आमचं बोलतात ना, आज थोडंसं डाऊन आहे, तर तेच राहील असं नाही होत ना. आज ना उद्या आम्ही पण बॅकअप करणार. तेवढंच सांगायचं होतं. बाय.